नित्य स्वामी दर्शन 9 ऑक्टोबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. प्रत्येक माणूस जन्माला येताना आपले पूर्वजन्मीचे प्राक्तन घेऊनच जन्माला येतो. सुखदुःखांच्या महाकाय लाटा प्रत्येक प्रापंचिक सतत सोसतच असतो. सारे काही प्रारब्धानुसार घडत असते. म्हणून एकच सांगतो की जगत असलेल्या जीवनात काहीही घडो, मी माझा स्वामीनामांचा अखंड आनंद क्षणभरही विस्कटू देणार नाही. ही वृत्ती नामसाधकांनी तरी ठेवायला हवी. पूर्वप्राक्तन बदलू शकत नाही हे जरी कितीही खरे असले तरी एक कायम लक्षात ठेवा की स्वामींच्या नित्यस्मरणात राहिलात तर प्रारब्धाच्या तीव्र झळा शीतल होतात. स्वामींच्या नामस्मरणात अखंड दंग असणाऱ्या परमभक्तांच्या मागे पुढे स्वामी कृपा पाझरत असते. ही स्वामी कृपा प्राक्तनानेच संदर्भ बदलून टाकते. म्हणून अखंड नामस्मरणात राहावे लागते. अनुभव असा आहे की अंगात कितीही ज्वर असला तरी मुखातले नामस्मरण जेवढे वाढू लागते तेवढा ज्वर आपोआप कमी होऊ लागतो. वैद्य औषध देतो, स्वामीनाम रोग बरा करते. याचा सोपा अर्थ असा की रोगनिदान स्वामी समर्थ वैद्यांकडून करवून घेतात. औषधोपचार काय करावेत याची प्रेरणा स्वामी वैद्याला देतात. वैद्य हा निमित्त मात्र असतो. सर्व काही स्वामीच करीत असतात. प्रत्येक स्वामी भक्ताचा आनंद पतंग आकाशात भिरभिरत असतो, कारण त्या पतंगाची दोरी स्वामी नामाने भरलेली असते. म्हणून आपल्या आयुष्याची दोरी स्वामींच्या हातात द्यावी. स्वामी आपल्याला भक्तीच्या महामार्गावर आणून सोडतात. हे सूत्र लक्षात ठेवून त्यांच्या अखंड नामात राहा, एवढेच मला तुम्हाला सांगायचे आहे. कितीही संकटे कोसळत स्वामी ही संकटे वरच्यावर झेलून घेतात. याची प्रचिती प्रत्येक स्वामी भक्ताला आल्याशिवाय राहत नाही. स्वामींचे नाम मुखात असले की माणूस सर्व प्रकारच्या सुखांचा अधिकारी होतो. स्वामींचे नाम भक्तांभोवती एक संरक्षण कवच निर्माण करते. श्रीकृष्णाने द्वारकेभोवती आपले सुदर्शन चक्र फिरवत ठेवले, त्यामुळे द्वारका सुरक्षित राहिली. त्याप्रमाणे आपण स्वामीनाम जर सतत घेत राहिलो तर स्वामीच आपल्या भोवती संरक्षण कवच निर्माण करतात. कसे ते समजून घ्या. ज्या मुखात अखंड स्वामीनाम असते तिथे स्वामी अदृश्य रूपात वावरत असतात. जिथे स्वामी आहेत तिथे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वचन सिद्ध स्वरूपात प्रकट झालेले असते. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.